नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 285वा, प्रकरण चाललंय 49वा, पारिष्कव अंग. आणि दोहे आज आपण घेणार आहोत 19 ते 21. प्रथम आपण 19वा दोहा ऐकूयात. हीरा का कछुना घटा घट जुबेचन हार, जन्म गवायो आपनो अंधे पशु गवार. हीरा का कछुना घटा घट जुबेचन हार, जन्म गवायो आपनो अंधे पशु गवार. हीरा का कछुना घटा घट जुबेचन हार, जन्म गवायो आपनो अंधे पशु गवार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हिरा विकला म्हणून हिऱ्यामध्ये काहीच कमतरता येत नाही. तो तर अनमोलच राहतो. जे काही बिघडतं ते त्याला न ओळखता विकणाऱ्याचं बिघडतं. त्याचप्रमाणे अविवेकाने आंधळे झालेल्या पशुप्रमाणे अज्ञानी लोकांनी आपापला हिऱ्याप्रमाणे अनमोल जन्म फुकट घालवलाय. हिऱ्याची पारख करता आली नाही आणि तो कवडी मोलाने विकला गेला तर हिऱ्यामध्ये काहीच कमी होत नाही. तो तर अनमोलच राहतो. म्हणजेच केव्हा तरी पारखी भेटला की त्याची खरी किंमत कळते. पण अज्ञानामुळे जो कवडी मोलाने विकतो त्याचं मात्र नक्कीच नुकसान होतं. हा मनुष्य जन्म तसाच हिऱ्याप्रमाणे अनमोल आहे. तो फुकट घालवू नये. या जन्मातच विवेकाने वागून आपल्या आत्मस्वरूपाची, खऱ्या ईश्वराची, आत्मारामाची ओळख करून घ्यावी, असाच उपदेश कबीर इथे आपल्याला करत आहेत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. हिऱ्यामध्ये न कमी येतसे, विकतो त्या नुकसान. फुकट गेला जन्मही त्याचा, अंध पशु समान. हिऱ्यामध्ये न कमी येतसे, विकतो त्या नुकसान. फुकट गेला जन्मही त्याचा, अंध पशु समान. हिऱ्यामध्ये न कमी येतसे, विकतो त्या नुकसान. फुकट गेला जन्मही त्याचा, अंध पशु समान. पुढचा 20वा दोहा आपण ऐकूयात. मानऊन मानन तोलिये, शब्द का मोल न तोल. मूर्ख लोग न जानसी, आपा खोयो बोल. मानऊन मानन तोलिये, शब्द का मोल न तोल. मूर्ख लोग न जानसी, आपा खोयो बोल. मानऊन मानन तोलिये, शब्द का मोल न तोल. मूर्ख लोग न जानसी, आपा खोयो बोल. अर्थ ऐकूयात दोह्याचा. अनुमानाने किंवा कल्पनेने सार शब्दांचं मोल करूच नाहीये. कारण शब्द हे अनमोल आहेत. त्यांचं मोल खरं तर होतच नाही. परंतु मूर्ख लोक याचं महत्व जाणू शकत नाही. जगाची आकर्षित करणारी वाणी ऐकून ते आपले आपणच हरवून गेलेत. किंवा अहंकार सोडल्याशिवाय बोलांचं मूल्य कळणारच नाही. सार शब्द म्हणजे गुरुमुखातून आलेला तत्वमसी हा उपदेश. गुरु शिष्याला उपदेश करतात की तू ते ब्रह्म आहेस. शिष्याने या शब्दांवरून स्वतः तसा अनुभव घ्यायला हवा आणि घ्यायचा आहे.
कल्पनेने किंवा अनुमानाने ब्रह्म जाणताच येत नाही. त्यासाठी गुरु प्रणित साधना करण्याची आवश्यकता आहे. त्या शब्दांचा अनुभव येत नाही म्हणून ते शब्द निरर्थक आहेत असं नाही. त्या शब्दांचं मूल्य करणारा पारखी मनुष्य जर असेल तरच त्या शब्दांचं मोल होईल. ज्यांना या शब्दांची पारखच नाही ते तर खरंच मूर्खच आहेत. ते विषय वासनेत लुब्ध झालेले आहेत. अहंकाराने ते भरलेलेच असतात. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शब्दाचे नामूल होय व्यर्थ प्रमाण अनुमान. अज्ञानी तो मूल न जाणे अहंकार करी पान. शब्दाचे नामूल होय व्यर्थ प्रमाण अनुमान. अज्ञानी तो मूल न जाणे अहंकार करी पान. शब्दाचे नामूल होय व्यर्थ प्रमाण अनुमान. अज्ञानी तो मूल न जाणे अहंकार करी पान. पुढचा 21वा दोहा ऐकूयात. पपासो परिचय नहीं दरहिगा दूर. लल्ला लवलागी रहे नन्ना सदा हजूर. पपासो परिचय नहीं दरहिगा दूर. लल्ला लवलागी रहे नन्ना सदा हजूर. पपासो परिचय नहीं दरहिगा दूर. लल्ला लवलागी रहे नन्ना सदा हजूर. दोह्याचा अर्थ ऐकूया. पित्याशी परिचय नाही. पितामह तर लांबच राहिले आणि ज्यामध्ये अभाव आहे अशा लल्ला म्हणजे मुलगा, अशा मुलावर प्रेम आहे. इथे कबीर सांगतायत की आपल्या जन्मदात्याचा परिचय नाही तर आजोबांचा परिचय कसा असणार. लौकिकार्थाने जन्मदाता पिता असला तरी सर्व सृष्टी ही ब्रह्मदेवाने निर्मिलेली आहे म्हणून तो ईश्वर पिता ठरतो. मुळात त्याचीच ओळख नाही तर ब्रह्मदेव जो परब्रह्मापासून जन्माला आला आहे त्याची ओळख कशी काय असणार. म्हणजेच ईश्वराची ओळख नाही तर ते परब्रह्म तर ओळखताच येणार नाही. कारण प्रेम लल्लामध्ये लागलेलं आहे. लल्ला म्हणजे मुलगा. फक्त मुलावर प्रेम जडलेलं आहे. म्हणजेच नश्वर गोष्टींची जीवाला आसक्ती आहे. ती आसक्ती दूर करून जर जीव अंतर्मुख झाला तरच त्याला आपल्या परमपित्याची ओळख करून घेता येईल. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण इथेच संपवूयात. पित्याचाच परिचय नाही पितामह अति दूर. पुत्रावरती जीव जडे तो जो अहम भावे भरपूर. पित्याचाच परिचय नाही पितामह अति दूर. पुत्रावरती जीव जडे तो जो अहम भावे भरपूर. पित्याचाच परिचय नाही पितामह अति दूर. पुत्रावरती जीव जडे तो जो अहम भावे भरपूर.